पार्किंग एरिया. मुलांच्या सहली पण आलेल्या आहेत. हॉटेल्स आहेत. असा काय फर्स्ट लुक आहे. खूप पर्यटक आलेत. नागाव बीचला अलिबाग बीचपेक्षा भरपूर लोक येतात आणि काशी बीचला पण भरपूर लोक येतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जस्ट बॅकपॅक अँड एक्सप्लोर प्रदीप. मित्रांनो, आलेलो आहे अलिबागला आणि आता आपण जाणार आहोत नागाव बीचला एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आपल्यासोबत आहे बघा विनय सिंग, आपले मित्र. तर चला सुरू का आपण या व्हिडिओला. अलिबाग बसस्टँडच्या बाजूलाच त्या रोडवरती आहे. इथे शेअरिंग लागलेले आहेत. नागावसाठी 30 रुपये भाडे आहे पर सीट. खूप साऱ्या गाड्या आहेत. चौकात आपलं छत्रपती शिवाजी महाराज दर्शन झालेलं आहे. त्या चौकात इथे ते शेअरिंगवाले सोडतात. 30 रुपये पर सीट आहे. आणि इथून आपल्याला बीचकडे जाण्यासाठी हे शेअरिंग ऑटो पकडायला लागतं. नागाव बीचकडे जाताना आम्हाला खूप सारे रिसॉर्ट्स, होमस्टेज आणि रेस्टॉरंट दिसले. च्या सानिध्यात आमचा हा प्रवास चालला होता आणि या प्रवासात आम्हाला खूप सारी हिरवीगार झाडे, माडाची झाडे दिसली. हॅलो बघा मित्रांनो, नागावला आपल्या इथे ऑटोवाल्याने सोडलेलं आहे आणि इथूनच आपल्याला पार्किंग एरिया सुरू झालेलं आहे. ऑटोवाल्याने म्हणजे शेअरिंग असं डायरेक्टली आपल्याला 70 रुपये घेतलेले आहेत ते शिवाजी महाराज पुतल्यापासून ते इथपर्यंत. तर हा बघा, इथून आता रोड चालू झालेला आहे. पार्किंग एरिया. मुलांच्या सहली पण आलेल्या आहेत. हॉटेल्स आहेत. हॉटेल्स कंटिन्युअस आहेत. पुन्हा रस्त्याच्या बाजूलाच लागलेत. दुकान आहे, कपडे आहेत. जेवणाचे, राहण्याचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. असा काय फर्स्ट लुक आहे. नारळाचं पाणी आहे 70 रुपये. त्या बोर आहेत.
पेरू, चिंच, कैरी, काकड्या. असा काय फर्स्ट लुक आहे. खूप पर्यटक आलेत. नागाव बीचला अलिबाग बीचपेक्षा भरपूर लोक येतात आणि काशी बीचला पण भरपूर लोक येतात. छान आहे. सर राईट्स आहेत. खूप पर्यटक आहे. एन्जॉय करण्यासाठी नागाव बीचला येतात. सुंदर असा परिसर आहे. ₹200 घेतले एक राईड. छान होता. विनय नागावला आल्यावर इथं काय बघू शकतो. इथे बीच आहेत, इथे रेस्टॉरंट्स आहेत, सी फूड रेस्टॉरंट्स आहेत, इथे फिश आहेत, खेकडे आहेत. इथे आपण एन्जॉय करू शकतो. बीचवर आल्यावर इथे राईड्स आहेत. नंतर इथे नारळाचं पाणी आहे, भेलपुरी शेवपुरीवालं आहे. नंतर बोरं, काकड्या, चिंच, कैरी, या सर्व गोष्टी याचा आपण एन्जॉय करू शकतो. आणि हा अथांग असा समुद्र. खूप सारे पर्यटक आले. मित्रांनो, आय लव्ह नागाव. आणि हे झाड ह्याचं वैशिष्ट्य आहे,
नागाव बीचला लागूनच आहे. आणि हा पार्किंग मोठा पार्किंग आहे. सुकी मच्छी आहे ते. तर चला मित्रांनो, असं आपण एक्सप्लोर केलं आहे नागाव बीच आणि तिथले राईड्स आणि तिथले फूड्स सर्व काय आपण पाहिलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग. बाय बाय बाय.